आज आषाढी एकादश या निमित्तानं परळी येथील संत जगमित्र नागा मंदिराला आध्यात्मिक महत्त्व आहे आणि याच निमित्ताने जे भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जाऊ शकले नाहीत त्यांनी आता परळीतील संत जगमित्र नागा या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीला अत्यंत सुंदर पद्धतीने फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि त्याच निमित्त पांडुरंगाच्या चरणीच असलेली संत जगमित्र नागा यांची समाधी या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी भाविकांनी मोठी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या मंदिरचे पुजारी आहेत। काय सांगा ना देवा की कशा पद्धतीने आज महापूजा करण्यात आलेली आहे, सकाळी अभिषेक झालेला आहे आणि काय सांगा? रामकृष्ण हरी। श्री संत जगमित्र नागा समाधी परळी वैजनाथ। सकाळी आज आषाढी एकादशीनिमित्त 4 वाजता मंदिर उघडलं जातं। त्यानंतर काकडा वगैरे होतो। काकडा झाल्यानंतर महापूजा असते। महापूजा करून समाधीचं सजावट वगैरे करून नंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात येतं। संजीवन समाधी प्रत्यक्षात विठ्ठलानं वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे पांडुरंगाला जगमित्र नागाला। तर अशा पद्धतीत मंदिराचे आहे। या ठिकाणी बऱ्याच पालख्या असतील ह्या पंढरपूरच्या दिशेने परळीतून रवाना होतात। या ठिकाणी मुक्काम करतात सर्व पालख्या। कशा पद्धतीची परंपरा आहे, काय भाविकांची भावना असते या ठिकाणी आल्यानंतर? नाही, भाविक पंढरपूरला जाताना मार्गस्थ होताना मुक्काम म्हणून एक इथे केला जातो। संत आहेत, संजीवन समाधी आहेत। अशा पद्धतीत पांडुरंगाचं प्रत्यक्षात दर्शन दिल्यामुळं लोकांची भावना जास्त आहे की बाबा इथं जाताना आपण पंढरपूरला संत मेळा सगळ्या आषाढीला जात असल्यामुळं या संताचे दर्शन पुढे जातं। ज्या भाविकांना पंढरपूरला जाता आलं नाही त्या भाविकांप्रमाणेच संत जगमित्र नागा हे पांडुरंगांचे भक्त होते। ते आता भाविक संत जगमित्र नागा यांचं दर्शन करण्यासाठी येत आहेत। कसा माहोल आहे आणि भाविकांच्या काय भावना आहे? भाविकांची गर्दी खूप मोठी आहे। ज्यांना प्रत्यक्षात पंढरपूरला जाणं होत नाही असे प्रत्येक पंचक्रोशीत लोक सगळे दर्शनासाठी इथं येतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन तृप्त होतात। आता पुढील काय असणार असते सूत्र या ठिकाणी? आता महापूजा संपन्न झाली, आता संध्याकाळी दुपारी काय आता पुढच्या कार्यक्रम असतात या ठिकाणी एकादशी निमित्त? हो, एकादशी आता खिचडी वाटप वगैरे असतं लोकांना, भाविकांना आरती वगैरे होते। नंतर संध्याकाळी अलंकार पूजा करतो। संध्याकाळची आरती करून आपण सांगत रात्री 11 वाजेपर्यंत प्रोग्राम चालतो। रात्री 11 वाजेपर्यंत, सकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात असं पुजारी यांनी सांगितलेलं आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।